याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे. एक शब्द जास्तचा लावत आहेत आता आजकाल. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन नाही आहे. सेवक बांधवांनो, मुख्य टप्प्यावर तर आता आपण आलो. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे आहे. वाईट व्यसन तर वरतीच लिहिले आहेत. ती वाईट व्यसन आपल्याला बंद करायला सांगितलं, पण त्या सर्व गोष्टी बंद करून स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, पुरुषाने स्त्रीला आणि मुलांना वाईट शब्दात बोलू नये. या व्यतिरिक्त याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे. आणि यामध्ये येतात बिडी, सिगरेट, खर्रा, गुटखा, पान, टीव्ही, मोबाईल, गाडी इत्यादी इत्यादी. ज्या वस्तूपासून जर तुमचा खर्ऱ्यापासून तुमच्या शरीरावर इफेक्ट पडत असेल तर खर्रा बंद, सिगरेटपासून पडत असेल सिगरेट बंद, बिडीपासून पडत असेल बिडी बंद, पानपासून पडत असेल पान बंद, चायपासून पडत असेल चाय बंद, टीव्हीपासून जर तुमच्या घरामध्ये कलकल मांज असेल म्हणजे काही असेल टीव्ही बंद, मोबाईलपासून जर तुमच्या डोळ्यावर तुमच्या शरीरावर इफेक्ट पडत असेल तर मोबाईल बंद. अशा बहुतशा गोष्टी आहेत का ज्या गोष्टी आपल्याला ज्याच्यापासून आपला मानवी जीवन खाली येते त्या गोष्टी बाबांनी आपल्याला बंद करायला सांगितलं आहे. आणि ज्या दिवशी आपण ह्या विशेष गोष्टीकडे लक्ष देऊ, आपण आज विचार करा. मी आता तुम्हाला सांगतो, माझ्याच घरी 3 मोबाईल आहेत आणि 3 मोबाईलचा रिचार्ज करायला किती महागात पडते. आणि त्या 3 मोबाईलमुळे 3 मोबाईलचा रिचार्ज करण्यामध्ये माझी ग्रस्ती मागं नाही आहेत का. एका मोबाईलला जर मी 300-350 रुपयाचा रिचार्ज करतो, 980 रुपये गेले. आणि त्यामधून 2 मोबाईल किंवा एकच मोबाईल असला असता तर 350 मध्ये माझं काम झालं असतं आणि दुसरे 700 रुपये माझ्या कामात आले असते. साहजिक आहे. पण आज फॅशन गोष्ट आली. दुसरी गोष्ट अशी की मोबाईल नेहमी मोबाईल पाहून नेहमी मोबाईल पाहून तर आपल्या डोळ्यावर इफेक्ट पडतो, आपल्या शरीरावर इफेक्ट पडतो. मोबाईल असो, टीव्ही असो, ज्या गोष्टीपासून, हा उदाहरण मोबाईलचंच दिलं मी, पण ज्या गोष्टीपासून आपला मानवी जीवन खाली येत असेल त्या गोष्टी बाबांनी आपल्याला बंद करायला सांगितलं आहे. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. जर एका विषयावर बोलायला गेला तर याचमध्ये 2-2, 3-3, 4-4 मिनिटाचा एक टॉपिक झाला असता आणि व्हिडिओ बहुत मोठा झाला असता. म्हणून मी तुम्हाला थोडा समजवण्याचा प्रयत्न केलो. बाकीचा तुम्ही सुद्धा समजून घ्या. आणि मी जे बोललो आहे हा खरं आहे की खोटा याचा तुम्ही चिंतन मनन करा. या गोष्टीचा तुम्ही चिंतन मनन करा आणि यावर काहीतरी सुधारणा आपण सर्व मिळून करू. स्वतः आपापल्या जीवनाच्या फायद्यासाठी या गोष्टीचा पालन करू ही अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून मला कळवा. एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांना माझा नमस्कार.